ओमकार मागे वळला. 1 मिनटं, समजत नाही काय चाललंय. चला भाग 1 बघूया, त्यानंतर भाग 2. टॉर्चच्या प्रकाशात त्याला एक काळसर आकृती दिसली, धुक्यासारखी पण मानवी आकाराची. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. पाय मात्र थिजल्यासारखे झाले होते. आकृती हळूहळू त्याच्याकडे सरकत होती. अचानक त्याला वहीतील एक ओळ आठवली. या वाड्यात जो प्रवेश करेल त्याने सत्य शोधलं तरच तो सुरक्षित बाहेर पडेल. त्याने पुन्हा वही चाळली. त्या पानावर एक नकाशा होता. नकाशानुसार तळघरात काहीतरी लपलेलं होतं. ओमकार धैर्य एकवटून खाली उतरला. तळघरात दगडी पेटी ठेवलेली दिसली. पेटीवर तसाच विचित्र चिन्हाचा कोरलेला ठसा होता. त्याने ती पेटी उघडली. आता एक लहान बॉटल त्यात होती, ज्यात निळसर द्रव भरलेला होता. वहीत लिहिलेलं होतं, हा प्रयोग अपूर्ण आहे. जो या द्रव्याला नष्ट करेल तोच या शापातून मुक्त होईल. ओमकारने बॉटल उचलली. त्याच क्षणी ती काळसर आकृती जोरात किंचाळत त्यावर झोपावली. पण ओमकारने झटपट बॉटल जमिनीवर फोडली. क्षणातच धुराचे डग पसरले. आकृती वेदनांनी ओरडली आणि नाहीशी झाली. सगळीकडे शांतता पसरली. जड दरवाजे आपोआप उघडले. वाडा जणू वर्षानुवर्षांचा श्वास सोडून हलका झाला होता. ओमकार बाहेर पडला. रात्रीचा अंधार आता त्याला भीतीदायक वाटत नव्हता. त्याने गावकऱ्यांना हे सर्व सांगितले आणि त्या दिवसानंतर कुणालाही वाड्याची भीती वाटली नाही. पण अजूनही ओमकारजवळ ती वही होती आणि त्यात न उघडलेली पानंही होती आणि प्रत्येक पानावर लिहिलेलं होतं, ही फक्त सुरुवात आहे.